हॅलो नमस्कार. तर कसे आहात? तर मी सुप्रिया, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती. तर आज आहे बुधवार आणि आज मी बाहेर थोडीशी आलेली आहे. तर आज खूप छान असं ऊन पडलेलं आहे. म्हणजे आजच नाही तर एक 5-6 दिवस झाला आता उन्हाळा वगैरे इथं चालू झालेला आहे. ऊन वगैरे चांगलं पडायला लागलेलं आहे. त्यामुळे लोकं पण असे घरातून बाहेर वगैरे पडतात, उन्हाला वगैरे बसतात. कारण 5-6 महिन्यापासून इथे ऊन वगैरे काही भेटत नाही. डी विटॅमिनची जरा कमतरता वगैरे असते, त्यामुळे लोकं आता उन्हाला वगैरे बसतात मस्त. कारण आत्ता थोडंसं जरा बरं ऊन आहे. जसं जसं पुढं जाईल ना वातावरण, तसं तसं ऊन पण कडक होत जातं. त्यामुळे परत उन्हाला पण जास्त कोण बसत नाही. त्यामुळे मी पण आली आहे जरा बाहेर, उन्हाला बसली आहे मस्तपैकी. तर मी तुम्हाला दाखवलं होतं की आमच्या रूमच्या इथे थोडंसं असं जंगल आहे, तिथे बसायला फिरायला वगैरे छान आहे. तर मी आता तिथेच आलेली आहे, बसलेली आहे, तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे पाठीमागे सगळं असं आहे. तर मी ते बसले आणि पाठीमागे हे तुम्हाला झाडे दिसतात, तिथे पाठीमागे हायवे आहे. त्यामुळे तुम्हाला नॉर्मली असं थोडंसं वाहनांचा वगैरे आवाज येत असेल, त्यामुळे सॉरी. तर मला आजचा ब्लॉगचा विषय सांगायचा होता तुम्हाला, की पाठीमागे मला ना म्हणजे काल परवा एक कमेंट आली होती की लक्झेंबर्गमध्ये लग्न कसे होतात. तर बाहेरच्या कंट्रीमध्ये लग्नाची मला पण जास्त आयडिया नाही आहे. तर मी जस्ट जेव्हा मला कमेंट आली तेव्हा मी आमच्या एका फ्रेंडला वगैरे इथे विचारलं, माझे हजबंड वगैरे आहेत, तर त्यांच्या एका फ्रेंडला वगैरे विचारलं की इकडे लग्नाची पद्धत वगैरे कशी असते. तर कारण आम्ही कसं इथे पण लग्न कसं अटेंड वगैरे केलेलं नाही आहे, कुणाचं बघितलं पण नाही आहे. त्यामुळे आम्हाला जास्त माहीत नाही आहे. त्यामुळे जस्ट आम्ही विचारलं आणि त्याच्यानंतरच म्हटलं चला माहिती कन्फर्म झाल्याशिवाय कसं एखाद्याला सांगायचं ना की बाबा लग्न कसे असतात. तर त्याच्यावरती आज मी तुम्हाला सांगणार आहे की ते लग्न कसे असतात. तर चला मग बघूया, आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर नॉर्मली कसं होतं ना, जेव्हा इंडियामध्ये आपलं एखादं कोणाचं रिलेटिव्हचं किंवा घरातलं लग्न असतं, नुसतं जस्ट आपल्याला समजायला पाहिजे की अरे आपल्या घरात लग्न ठरलेलं आहे, तर आपण महिनाभर आधीच त्याची प्लॅनिंग वगैरे सुरुवात करतो. तयारी कशी करायची, लग्न वगैरे कसं करायचं, काय कपडे वगैरे सगळं 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 ठरवतो. अगदी स्वप्न रंगवायला सुरुवात करतो. तर आपल्याकडे कसं प्रत्येक स्टेटनुसार जरा लग्न वेगळीच असतात. कुणाकडे हळदी आधी असतात, कुणाकडे लग्नादिवशी असतात, गावदेव असतं, कुणाकडे गावदेव नसतं, अशा बऱ्याच काही गोष्टी असतात ते. पण तरी पण मला तर वाटतं की इथल्या लग्नापेक्षा ना इंडियातील लग्न खूप छान असतात. म्हणजे एवढा एन्जॉय ना इंडियासारख्या लग्न म्हणजे इंडियामध्ये जसे लग्न करतात ना, तसं इथे होतच नाही एन्जॉय. आपल्याकडे लग्न म्हणजे खरंच खूप छान गोष्ट आहे. म्हणजे मोठ्यांच्या आशीर्वादाने वगैरे सगळं असं मस्त लग्न करतात. सगळ्यांच्या म्हणजे मोठ्यांच्या संमतीने वगैरे ठरवलं जातं. त्यांच्या परवानगीने सगळ्या गोष्टी केल्या जातात. कसं करायचं, कसं नाही, सगळे अरेंजमेंट त्यांच्यानुसारच करतात. तर एक खूप छान गोष्ट आहे. तर हे झालं इंडियामधील आपलं थोडंफार मी सांगितलं तुम्हाला. का तुम्हाला तर माहीतच आहे, पण जस्ट आपलं एक थोडंसं. तर इथलं मी सांगते तुम्हाला आता. तर इथे कसं असतं ना, इंडियामध्ये आपल्याकडे ना 1-2 प्रकारची लग्न केली जातात. तर एक कोर्ट मॅरेज असतं आणि दुसरं म्हणजे हॉल बुक करून भरपूर आपल्या रिलेटिव्सना वगैरे सगळ्यांना बोलून असं मोठं लग्न केलं जातं. तर हे असं कोणत्याही पद्धतीने आपल्याकडे लग्न केलं तरी चालतं. पण लक्झेंबर्गमध्ये तसं चालत नाही. लक्झेंबर्गमध्ये काय असतं तर मी सांगते. तर लक्झेंबर्गमध्ये जेव्हा लग्न करायचं असतं तर पहिल्यांदा इथे तुम्ही तुमच्या जशा प्रथेनं लग्न करायचं आहे त्याच्या आधी तुम्हाला सिव्हिल मॅरेज इथे करणं कंपल्सरी आहे. म्हणजे सिव्हिल मॅरेज म्हणजे काय, तर तुम्ही लक्झेंबर्गमध्ये ज्या कम्युनमध्ये राहताय, म्हणजे जो एरिया आहे तिथे जे तुमची म्युन्सिपॅलिटी आहे, म्हणजे त्याला इथे कम्युन वगैरे असं म्हणतात. तर तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय तिथे जाऊन पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यासाठी काही तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. तर कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात, तर बर्थ सर्टिफिकेट लागतं, पासपोर्ट लागतो, रेसिडेन्शियल प्रूफ लागतो, नंतर तुम्ही अनमॅरिड आहात ह्याचे सर्टिफिकेट लागतं, आणि जर तुमचं लग्न झालं असेल आणि तुमचा डिवोर्स वगैरे झाला असेल तर डिवोर्सचं सर्टिफिकेट वगैरे लागतं. असे काही डॉक्युमेंट्स तिथे तुम्हाला सबमिट करावे लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक डेट दिली जाते की तुम्हाला ह्या डेटला वगैरे असं लग्न करण्यासाठी ते डेट सांगितली जाते. तर तुम्ही त्यातली एक डेट म्हणजे चूज करू शकता की तुम्हाला कोणती जास्त प्रेफर वाटते ते. मग त्याच्यानंतर एक लग्नाची डेट फिक्स होते. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं बॅन्स लावले जातात तुमच्या लग्नाचे. तर बॅन्स म्हणजे काय, तर तुम्ही ज्या कम्युनमध्ये तुम्हाला लग्नाची डेट दिलेली असते त्या कम्युनचा जो टाऊन हॉल असतं त्याच्या नोटीस बोर्डवरती तुमच्या दोघांच्या लग्नाची अनाऊन्समेंट केली जाते. तर त्याच्यावरती तुमचं
दोघांचं नाव, तुमचा ॲड्रेस आणि लग्नाची डेट दिली जाते. तर हे कधी लावलं जातं, तर तुमच्या लग्नाची जी डेट दिलेली असते त्याच्या 10 दिवस आधी त्या नोटीस बोर्डवरती अशी अनाऊन्समेंट लावली जाते. तरी कशासाठी लावली जाते, तर जर समजा कुणाला जर ह्या लग्नाबद्दल जर कोणाला काही ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं असेल, कोणाला काही प्रॉब्लेम असेल, तर ते 10 दिवस त्यांना ते दिले जातात ऑब्जेक्शन घेण्यासाठी. आणि जर समजा कोणी जर ह्याच्यामध्ये जर ऑब्जेक्शन वगैरे घेतलं नाही, तर जे डेट तुम्हाला दिलेली असते त्याच्यामध्ये तुमचं लग्न केलं जातं. तर हे लग्न कसं होतं, तर जे कम्युनिटीचे जे मेयर असतात त्यांच्यासमोर हे लग्न केलं जातं. त्यासाठी काय 1-2 विटनेस लागतात साईन करण्यासाठी आणि 10 ते 20पर्यंत लोक लागतात. जर तुम्हाला जास्त लोक घ्यायचे असतील तर तुम्हाला तसं आधी परवानगी, त्यांची परमिशन घ्यावी लागते की आमची भरपूर जास्त लोक आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला हॉल वगैरे बुक करण्यासाठी त्यांची परवानगी वगैरे घ्यावी लागते तशी. हे झालं सगळं सिव्हिल मॅरेज. हे पहिल्यांदा इथे करणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला नंतर करायचं आहे त्याच्या आधी सिव्हिल मॅरेज करणं हे लक्झमबर्गमध्ये कंपल्सरी आहे. आपल्याकडे इंडियामध्ये तसं काही नसतं. आपण एक धार्मिक पद्धतीने सुद्धा करतो किंवा कोर्ट मॅरेजसुद्धा करतो. आपल्याकडे तसं काही रूल नाही आहे की अशा पद्धतीनेच करायचं. जरी आपण आपल्या घरगुती म्हणजे जसं घरी आपण हॉल वगैरे बुक करून धार्मिक पद्धतीने लग्न करतो, त्याच्यानंतर आपण मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय वगैरे करतो, हे चालून जातं आपल्याकडे. पण तसं इथे नाही आहे. इथे कंपल्सरी सिव्हिल मॅरेज आणि नंतर तुम्हाला जसं पद्धतीने करायचं आहे तसं करा. आता अजून एक गोष्ट म्हणजे कसं, लक्झमबर्गमध्ये जास्त ख्रिश्चन लोक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे जास्त करून असं चर्चमध्ये लग्न होतं. जे म्हणजे आपल्याकडे मुलगा मुलगी जे म्हणजे नवरा नवरीसाठी जसं वेगवेगळे कपडे वगैरे असतात, तसं इथे ख्रिश्चनमध्ये तुम्हाला माहीतच आहे. तुम्हाला तर आपण टी व्हीमध्ये वगैरे बघतो की ख्रिश्चनमध्ये त्या मुलीसाठी व्हाईट गाऊन असतो आणि मुलासाठी सूट वगैरे असे काही कपडे असतात आणि त्यांचं त्याच्यामध्ये लग्न होतं. तर हे झालं लग्न. आणि त्याच्यानंतर अजून एक म्हणजे लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने रिसेप्शन पार्टी वगैरे ठेवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला हॉटेल वगैरे बुक तुम्ही करू शकता. मग किती लोक बोलवायचे काय, त्याच्यामध्ये त्यांचं फूड वाईन डान्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. आपल्याकडे लग्नादिवशीच ह्या गोष्टी असतात आणि नंतर पूजा वगैरे असते. तसं यांच्याकडे हे साध्या पद्धतीने असं लग्न केल्यानंतर हे पार्टी रिसेप्शन वगैरे असलं सगळं असतं. अजून एक इंडियन लोकांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर समजा इंडियन लोक इथे राहतात आहे, तर इंडियन लोकांना जर इथे लग्न वगैरे करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा रूल आहे. जर तुम्हाला इथे लग्न करायचं असेल तर तुम्हाला ही आधी तसे सर्टिफिकेट वगैरे इथे जमा करावी लागतात, म्हणजे जे काय असतील ते. पण ते इंग्लिशमध्ये चालत नाही, त्यांच्या इथल्या लँग्वेजमध्ये चालतात. फ्रेंच, जर्मन आणि लक्झमबर्ग ह्या 3 लँग्वेजमध्ये ते सर्टिफिकेट इथे सबमिट करावे लागतात. आणि नंतरच मग आपल्याला जसं आपल्या इंडियन पद्धतीने जसं लग्न करायचं आहे तसंसुद्धा आपण इथे करू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण फक्त एवढंच आहे की लक्झमबर्गमध्ये राहत आहे म्हटल्यावर तुम्हाला पहिल्यांदा सिव्हिल मॅरेज करणं गरजेचं आहे आणि नंतर आपल्या पद्धतीने लग्न करावं लागतं. तर हे असं लग्नाचं पूर्ण इथे आहे. आता तुम्हाला तर माहीतच आहे की जास्त करून म्हणजे इंडियन मुली वगैरे किंवा मुलं वगैरे बाहेर राहतात, ते आता इथेच असं त्यांच्या म्हणजे पार्टनर वगैरे स्वतः चूज वगैरे करतात आणि घरी वगैरे सांगून असं लग्न वगैरे करतात. तर भरपूर आता हे कॉमन झालेलं आहे सगळं, त्यामुळे काहीच नाही, उलट छान गोष्ट आहे. तर हा एवढा असा डिफरन्स आहे लक्झमबर्गमधील आणि आपल्या भारतातील लग्नामध्ये. तर बऱ्यापैकी मला जेवढं माहीत होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आमच्या फ्रेंडला विचारूनच सांगितलेलं आहे, कारण आम्हाला माहीत नव्हतं आधी. तर कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून सांगा आणि भेटू लवकरच अशा एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.